जनताशी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की धनंजय मुंडेला मतदान करू नका, क्योंकि सगळ्यांना माहिती आहे की धनंजय मुंडेंनी आपली सत्ताचा गैरवापर किती केलेला आहे। शिवराज बांगर, बबन गित्ते, गीता मुंडे, प्रकाश मुंडे, आणखीन दादासाहेब मुंडे, मी स्वतः त्यांची बायको, आणि ज्या वेळे परलीमध्ये माझ्यासोबत माझ्यावरती माझी गाडीमध्ये मी रिवॉल्वर ठेवली होती, त्यावेळे पुलिस वालों से उसने मुझे पिटवाया भी था। ये बात मैंने अभी तक किसी को नहीं बताई थी। धनंजय मुंडे को बनाने वाली मैं थी, पर आज धनंजय मुंडे ने मेरा क्या हाल करा, मेरे बच्चों का क्या हाल करा। और आज खुद बम्बई यहाँ पे से जीत के जाते हैं, भीड़ और परली से जीत के जाते हैं ये लोग, और बम्बई में ऐश और आराम की जिंदगी करते हैं। इनके गुंडों के लिए भी ओबेरॉय होटल पूरा फुल बुक रहता है, पर आज भीड़ में परली में लोगों के लिए सड़क नहीं, नालियां नहीं, रास्ते नहीं, कुछ भी नहीं है जनता के लिए। इसलिए ऐसे लोगों को मत जिताइए। मंत्री धनंजय मुंडे यांची कथित पत्नी करुणा मुंडे यांनी चक्क विधानसभेत आता धनंजय मुंडे यांना पाडा असं आवाहन देखील केलं आहे। आताच नुकतंच त्यांनी एक सोशल मीडियावर त्यांचा लाईव्ह व्हिडिओ देखील सर्क्युलेट केला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। धनंजय मुंडे यांचे काय काळे कारनामे आहेत त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून देखील शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ऐन विधानसभेच्या तोंडावर मात्र धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र करुणा मुंडे यांनी वाढ मात्र नक्कीच केली आहे। त्यामुळे याचा काय फरक पडेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण की लोकसभेला मात्र धनंजय मुंडे यांचा पराभव झाला। त्यानंतर मात्र आता विधानसभेत करुणा मुंडे त्यांचं अडसर ठरत असतील की काय असा प्रश्न मात्र आता सामान्य बीडकरांना पडला आहे।